करोडो होणांनी खर्च केला, पण एकदाही दुष्काळातही कोणत्याही शेतकऱ्यावर एक्स्ट्रा कर लावला नाही. हे इतिहासामध्ये अंतर्गत आहे. कोणत्याच राज्याच्या इतिहासात झाले नाही एक्सेप्ट अलाउद्दीन खिलजी. पण अलाउद्दीन खिलजीच्या वेळेस टॅक्सच होता 50%. म्हणजे जेवढा आहे तुझं 50% दे. शिवाजी घ्यायचा 7 अष्टमांश. 8 हिस्से करायचे आणि त्याच्यातला एक अष्टमांश आणि 7 अष्टमांश शेतकऱ्यापाशी ठेवायचा. आणि ही सिस्टीम प्रॉपर असायची. दुष्काळ पडला ठीक आहे, शेतसारा माफ, काही प्रॉब्लेम नाही. मग त्याच्यासाठी शिवाजी लूट करायचा. स्वराज्य चालवण्यासाठी स्वराज्याच्या माणसाला शिवाजीनं त्रास दिल्याचं उदाहरण इतिहासात नाही. अजून एक समाजकारण बघू. महाराष्ट्र जागतिक पातळीवर कशासाठी जाणला जातो? या प्रश्नाचं एक बऱ्यापैकी उत्तर असं देता येईल. बऱ्याच गोष्टीसाठी जाणलं जातं तसा, पण एक मेन सोसायटीची जेव्हा गोष्ट करतो आपण, तर पंढरपूरची जी वारी आहे त्याच्यासाठी महाराष्ट्र जागतिक पातळीवर जाणलं जाते की इतकं मास मोबिलायझेशन, करोडो लाखो लोक एकाच वेळी कोणत्या एका भागातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरला एवढ्या श्रद्धेने येतात, हे जगात कुठंच होत नाही, फक्त महाराष्ट्रात. ही वारकरी संप्रदायाची भागवत धर्माची प्रथा आहे की काय म्हणतो आपण त्याला, सेक्युलर आहे. याच्यात सगळ्या धर्माचे लोक सहभागी होतात. ही मानवतावादी आहे, ही समाजवादी आहे. बरेच लोक रिसर्च करतात, अशी भारी आहे, तशी भारी आहे, लय भारी आहे, खरी गोष्ट आहे, त्याच्यात काही वादच नाही. पण ही प्रथा ज्ञानेश्वर माऊलींनी सुरू केली होती, नामदेव महाराजांनी चालू ठेवली. नंतर काही काळानंतर इस्लामिक इन्व्हेजन नंतर ती बंद पडली, कारण इनसिक्युरिटी असायची. पंढरपूरला जाताना वारकरी मधल्या मध्येच गायब व्हायचे. जसं महाराष्ट्रामध्ये मराठी माणसामध्ये किंवा नॉर्थ इंडियामध्ये मन आहे की तो काशीत गेला म्हणजे ते गेला, त्याचा कार्यक्रम झाला, ते वापस येणार नाही. तसा आपल्याकडे एक मन होती किंवा कुठे गेलो म्हातारं दिसत नाही तर म्हातारं पंढरपूरला गेलं म्हणजे काय ते वापस येणार नाही. तर शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांचा जो मुलगा होता महादेव, त्याने इच्छा प्रकट केली की आधी त्यांना शोध लावला वारकरी संप्रदायाचा असा वगैरे चालायची वारी व्हायची आषाढी कार्तिकीला. तर शिवाजी महाराजांनी त्याला स्टेट प्रोटेक्शन दिला. विशेष गोष्ट अशी, पंढरपूर स्वराज्यात येत नव्हतं, पंढरपूर मुघल साम्राज्यात येत, तरी सुद्धा त्याला पूर्ण स्टेट प्रोटेक्शन देऊन शिवाजी महाराजांनी वारी चालू ठेवण्याची परंपरा सुरू केली, जी आज तागायत सुरू आहे. वारी ज्यासाठी महाराष्ट्र जागतिक पातळीवर ओळखला जातो, ती शिवाजी महाराजांनी 300 वर्षानंतर परत सुरू केली. ही गोष्ट लक्षात ठेवायची. अजून एक आर्ट, कल्चर, आर्किटेक्चर बघा. गोष्ट अशी आहे की शिवाजीच्या वेळेस मध्ययुगीन भारतामध्ये पूर्ण भारताचं राजकारण हे फारसीमध्ये झालं. शहाजी महाराज, शिवाजी महाराज हे सगळे फारसीमध्ये पत्र लिहिणे, लिपी मोडी होती पण ते फारसी वगैरे लिहायचे, कारण मेन राजे सगळे तेच, वर औरंगजेब मुघल आणि इकडे खाली आदिलशाह, कुतुबशाह वगैरे हे फारसीमध्ये चालायचं. राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी पहिलं काम केलं, जे शब्दाचे जाणकार होते त्यांना बसवला आणि शब्दकोश बनवला. मराठीचा शब्दकोश बनवला. मराठी शब्द जे वापरातून बाहेर गेले होते, जे शब्द माणूस रोजच्या व्यवहारात वापरत नव्हता, ते मराठी शब्द शिवाजीने वापस वापरात आणले. एक स्टँडर्ड डिक्शनरी बनवली. मराठी भाषा आज या स्वरूपात जिवंत आहे, याचं क्रेडिट फक्त शिवाजीला. मराठी भाषा कोडिफाय केली. ती जर केली नसती, फारसीमध्ये चालू ठेवायला काही प्रॉब्लेम नव्हता, पण स्वदेशाचा अभिमान, स्वतःच्या मातृभाषेचा अभिमान महाराजांना होता. मग त्याचा परिणाम कसा झाला? स्वदेशीचा अभिमान करायचा का परदेशी जे आहे त्याचं ब्रँड व्हॅल्यू म्हणून त्याचा उदो करायचा, हे इंडिव्हिज्युअलवर डिपेंड. महाराजांनी शब्दकोश आणला, राज्य कारभारातले सगळे फारसी शब्द काढले आणि आदेश सोडले. याच्यानंतर सगळे लेटर मराठीमध्ये. मग मुघलांना लेटर पाठवलं, आदिलशाहला लेटर पाठवलं, त्याला तर काही मराठी येत नाही. मग आता शिवाजी तर इम्पॉर्टंट झाला ना, कारण शिवाजीनं दख्खनचा बीज केला, दख्खनचा राजा झाला, सह्याद्रीचा राजा झाला. मग त्याचे पत्र समजावून घ्यायचे आले तर मराठी शिकावंच लागते. मग दुभाषी कुठून बोलावं लागणार? महाराष्ट्रातून बोलावं लागणार. एका दृष्टिकोनातून रोजगार मिळाला, दुसऱ्या दृष्टिकोनातून मराठी भाषेचे जागतिकीकरण झाले. जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या भाषेचा अभिमान धरणार नाही, तोपर्यंत दुसरे कशाला अभिमान करतील तुमच्या भाषेचा?
धडलं की काप, धडलं की काप, याचं पोट फाड, त्याचं बोट तोड, दुसरं काहीच नाही. पॉलिटिक्स हे नाही. पॉलिटिक्स मध्ये सगळ्यात मेन मुद्दा डिप्लोमॅसी. डिप्लोमॅसी साठी आज सुद्धा भारत जागतिक पातळीवर कुठेतरी कमी पडतो अशी आपल्या सर्कलमध्ये किंवा इंटरनॅशनल लेवलवर पण चर्चा आहे. शिवाजी महाराजांची डिप्लोमॅसीचं उदाहरण सांगतो, फार मजेशीर उदाहरण आहे, लक्षात घ्या. 1649 ला शिवाजी महाराजांनी बरेच किल्ले जिंकले. 1630 चा जन्म, 49 म्हणजे किती, 19 वर्षाचे झाले. तोपर्यंत भरपूर किल्ले जिंकले. विजापूरचा आदिलशाह, ते मेन किल्ले सगळे आदिलशाहच्या एरियातले होते. आणि शिवाजी राजा ऑफिशियली इकडचे मनसबदार होते, आपले आदिलशाहचे मनसबदार. मग एकीकडे तुम्ही मनसबदारी म्हणून सॅलरी घेता आणि दुसरीकडे आमचेच किल्ले जिंकता. मग आदिलशाहनं शिवाजीच्या वडिलांना, शहाजी महाराजांना हे केला, पत्र पाठवलं, बघा राहून तुमचं पोरग आपले किल्ले घ्यायला लागले, काहीतरी करा. शहाजी महाराजांनी पहिले म्हणजे ठीक आहे, सांगतो त्याला समजावून सांगतो. मग शेवटी शहाजी महाराजांनी निर्वाणीचा हे केला, जेव्हा त्यांनी रंगा द्यायला सुरू केली. शहाजी महाराजांनी म्हणाले, माझा मुलगा माझ्या आज्ञेत नाही, आपण स्वतः समजावून सांगावे. आदिलशाहीला पहिले कळून चुकलं होतं की बा हे समजावून सांगणारा माणूस नाही आहे. आता बापाला सांगून बघावं तर ठीक आहे, पण डायरेक्ट हल्ला करायचा तर ती सह्याद्री आहे, त्याला माहित होतं सह्याद्री काय आहे. मग काय करणार तर धोक्यानं शहाजी महाराजांना एका हिंदू राजाच्या मोहिमेवर पाठवलं, सोबत तिला अफजल खान. अफजल खानानं शहाजी महाराजांना धोक्यानं कैद केलं त्या मोहिमेवर. शहाजी महाराजांना सरळ कैद करणं अशक्य होतं, एवढा पराक्रमी माणूस. धोक्यानं कैद केलं. विजापूरला साखळ्यात आणलं, ज्या विजापूरचा सगळ्यात मोठा सरदार अली आदिलशाह त्यावेळेस राजा होता. आणि शिवाजीला पत्र पाठवलं आणि संभाजीला पत्र पाठवलं. संभाजी म्हणजे हे एक गोष्ट लक्षात, जिजाबाईंना 6 पुत्र होते, त्याच्यातले 2 जगले, बाकी सगळे वारले. संभाजी आणि शिवाजी. शंभूराजे मोठे होते. शहाजी महाराजांनी संभाजीला आपल्यापाशी ठेवले. ते आपल्याला जे धर्मवीर संभाजी ते वेगळे, ते शिवाजी महाराजांचा मुलगा, आणि हे संभाजी त्यांचा भाऊ, शिवाजी महाराजांचा सखा भाऊ. ते बँगलोर सांभाळायचे, शिवाजी महाराज इकडे महाराष्ट्र सांभाळायचे. तर दोघांना लेटर पाठवलं आदिलशहानं, किंवा तुमच्या बापाला आम्ही पकडलेला आहे आणि आपले किल्ले आमच्या स्वाधीन करा, नाहीतर बघा. मग आता टेन्शन झालं ना, किंवा आता करणार काय. मेन वडिलांनाच कैदेत टाकलं. एकीकडे रोहिडेश्वराला शपथ घेतली, करंगळे कापून रक्त वगैरे सांडून महादेवाला अभिषेक केला, आणि एकीकडे वडिलांना पकडलं. आता करायचं काय, धर्मसंकट महाभारताला पडलं होतं, काढून आता त्यावेळेस. इथं शिवाजी महाराजांनी काय केलं बघा, एक लेटर पाठवलं औरंगजेबाला म्हणे की बस, मी आणि माझे वडील तुमची मनसबदारी पत्करत आहोत, तुमची नोकरी पत्करत आहोत, आदिलशाही सोडून. आणि शहाजी महाराज म्हणजे त्यावेळेस हुकुमचा इतका होता, ज्याच्या हातात शहाजी आहे त्याच्या हातात दख्खनची ताकद आहे असं मानलं जायचं. शहाजीनं 13 वर्ष शहाजहानला इथं दख्खन मध्ये लढत ठेवला होता. शहाजहान घाबरायचा ते फक्त शहाजीला, म्हणून त्यानं मुघलांमध्ये शहाजीला सामील करून घेतला. मग नंतर शहाजी महाराजांनी मुघल सोडून मग आदिलशाही केली, ती गोष्ट वेगळी. औरंगजेबाला शहाजीची किंमत माहिती होती, शिवाजीने आपला शिक्का तोपर्यंत एस्टॅब्लिश केलेला नव्हता. पण औरंगजेबाला ठीक आहे बा, औरंगजेबाने ऍक्सेप्ट केलं त्या दोघांना, त्याच्या शाही पंजाचे असे शिक्के वगैरे मानून फरमान पाठवलं. मग दुसरं लेटर पाठवलं शिवाजी महाराजांनी, म्हणे आलमपणा तुमच्या सेवकाला त्या आदिलशहानं कैद करून ठेवलं तिकडे विजापूरला. मग औरंगजेबानं त्या विजापूरच्या आदिलशाह लेटर पाठवलं, का बाई म्हणून तू आता आमच्या सेवकाला कसं काय कैद करून ठेवलं, त्याला सोडतो का, आता मोहीम काढून घे तुझ्या. दुसऱ्या दिवशी आदिलशहाला शहाजी महाराजांना सोडावला. त्याच्या बदल्यात बघा, नुसता सोडला नाही, त्याच्या बदल्यात काय केला, शिवाजी महाराजांना सिंहगड सोडावा लागला. संभाजी महाराजांना तिकडं बंगळूर आणि कदरती हे 2 किल्ले सोडावे. बंगळूर शहर पूर्ण आणि कदरती शहर पूर्ण, हे 2 शहरे सॅक्रिफाईस करावे लागले. नंतर जिंकले, विषय तो नाही. नंतर जिंकता येईल की नाही हे त्यांच्या डोक्यात असं माहित नाही. पण फॅमिलीला प्रायोरिटी देऊन, स्वराज्याची प्रायोरिटी लक्षात ठेवून डिप्लोमॅसी कशाला खेळणे, ही डिप्लोमॅसी. त्यावेळेस जर सिंपल असाल पॉलिटिकल, दुसरी डिप्लोमॅसी मुंबईला इंग्रज लोक होते आणि खाली गोव्याला पोर्तुगीज लोक होते, आणि पूर्ण वरून खालपर्यंत पट्टा सगळा स्वराज्यात. तर हे सगळे दोन्ही आपल्या राज्यामध्ये यायचे, यांना टोपीकर म्हणायचे त्यावेळेस.
एका पत्रात त्यांनी म्हणले की त्यास ही हट्टी जात हातास आले ते मेल्याने ही स्थळ सोडावयाचे नाही. बघा काय म्हणतात ही जात खूप हट्टी आहे, यांच्या हातात जर एखादं स्थळ आलं तर हे मेल्यावर पण सोडत नाही. इंग्रजांचं सगळ्यात चांगलं इव्हॅल्युएशन शिवाजीनं 2च वाक्यात केलेलं. हे जर त्यावेळेस लोकांनी शिवाजीनंतरच्या लोकांनी जर सिरियसली घेतलं असतं तर भारत गुलामीत कधीच गेला नसता. तर ही डिप्लोमॅसीचं एक असं उदाहरण घेता येईल आपल्याला की इंग्रजांनी शिवाजी बद्दल ग्रेटेस्ट डिप्लोमॅट ऑफ ईस्टर्न पार्ट्स म्हणलं गेलेलं त्याला एका पत्रामध्ये. ईस्टर्न हेमिस्फिअर मध्ये ग्रेटेस्ट डिप्लोमॅट म्हणायचे ते शिवाजीला. ते शिवाजीला ओळखत होते बरोबर आणि शिवाजी पण त्यांना बरोबर ओळखत होता, म्हणून त्यांना आयुष्यभर त्यांच्या एरियामध्ये मर्यादित ठेवला. टोपीकरांचा हातमा करता आला नाही याचं एकच कारण की आपल्यापाशी आरमार आणि लांब पल्ल्याच्या तोफा नव्हत्या. आरमार भरपूर होतं पण त्याच्यासारख्या गोडी नव्हत्या, तंत्रज्ञान नव्हतं आणि लांब पल्ल्याच्या तोफा नव्हत्या. ठीक आहे. डिप्लोमॅसीचा प्रकार दुसरा, महाराजांनी हे बघा आक्रमण हा कन्सेप्ट हिंदुस्थानात नाहीच. आक्रमण करणार कधी? डिफेन्स साठी फक्त. हिंदू लोक किंवा हिंदुस्थानचे लोक जेव्हा आक्रमण करणार ते फक्त डिफेन्स साठी. आक्रमण करायला या जातीतल्या या मातीतल्या गोरगरिबाला शिवाजीने शिकवला. कर्नाटक मोहीम काढली, कर्नाटक पूर्ण जिंकला आणि कर्नाटकामध्ये त्यानं जिंजी जिंकली. जिंजीचा किल्ला जर कोणी बघायला गेला तर बघसाल तो अर्धा किल्ला पाण्यामध्ये, अर्धा वर दुर्ग आहे. त्याला सरळ सरळ लढाईत जिंकणं केवळ असं. शिवाजी महाराजांनी कसा जिंकला ती गोष्ट वेगळी. शिवाजी महाराजांना ही गोष्ट माहीत होती की औरंगजेब आज ना उद्या दक्षिणेत उतरणार. रायगड आणि मराठी सैन्य पूर्ण मिळूनही, मराठी स्वराज्य मिळूनही औरंगजेबाच्या सैन्याचा इन नंबर्स मुकाबला करू शकत नाही. मग मुकाबला करू शकत नाही, हे उद्ध्वस्त झालं तर स्वराज्य टिकायचं कसं? शिवाजीची कर्नाटक मोहीम हे त्याचं उत्तर आहे. शिवाजीनं कर्नाटक मोहीम काढली, औरंगजेब येणार, औरंगजेब आपला परिसर जाळणार, आपली सैन्य लढणार तर खाणार काय त्याची रसद येणार कर्नाटकातून. रायगड पडला, इन केस रायगड पडणं शक्य नव्हतं पण तरी पण पडला. रायगड पडला तर दुसरी राजधानी कोणती असावी तर जिंजी असावी. जिंजी पण रायगडासारखीच बळकट आहे. शिवाजीचा विजन खरी ठरली. शिवाजी इकडे आला, औरंगजेब इकडे आला, संभाजी महाराजांना मारला, रायगड जाळून टाकला, स्वराज्य जाळून टाकला. राजाराम महाराज खाली गेले, जिंजीला त्यांनी दुसरी कॅपिटल बनवली आणि जिंजीला दुसरी कॅपिटल बनवल्यानंतर तिथून लढा दिला, औरंगजेबाला इथंच मारला. ही डिप्लोमॅसीचं एक दुसरं उदाहरण. एक अजून मजेदार उदाहरण सांगतो, त्याला युद्धतंत्रामधलं एक उदाहरण जे बऱ्याच जणांना माहिती नाही. बहादूरगड नावाचा गड. असं कळालं की 1 कोटी खून ची लूट, 1 कोटी खूनचा खजिना तो साऊथ मधून, दख्खन मधून दिल्लीला जात आहे. आणि असं कळालं की बहादूरगडावर ते खजिना ठेवलेला आहे आणि बहादूरगड कसा जवळ येत होता आपल्या स्वराज्यात. मग त्यांना माहित होतं की मराठी यांना लुटायचा फार छंद आहे, मुघलांचे खजिने फार लुटा वाटतात आणि ते फुल रेडी मध्ये होते की शिवाजीचे लोक येणार आणि त्याला कापून काढू. भरपूर पोट होती त्याला, म्हणजे जेवढा खजिना मोलाचा त्याच्या हिशोबाने पोट होती. मग ऍज एक्सपेक्टेड शिवाजीचे लोक आले, त्यांना धुरळा दिसला बराच दुरून येताना आणि त्यांना इन नंबर्स कमी वाटले आणि लोक आले, जवळ आले, जवळ आले. हे पण लोक किल्ल्यावरून उतरले, बहादूरगडावरून, आणि त्यांच्यात लागले, म्हणजे चला आता लढाई. त्याच्या अंगावर धावून गेले सगळे. जवळजवळ ते शिवू लागले तर मराठे थांबले, उलटे पळायला लागले. याला वाटलं घाबरले, आपला नंबर पाहून घाबरले, जास्त आहे आणि मुघल फार सूरसूर बेकार येतं, तर मग घाबरून पळून जायला लागले. मग यांना अजून चेव सुटला, आता तर खतमच करायचा होता, सोडायचं नाही, एकाला सोडायचं. सगळे मागे लागले. इकडं आपला तानाजीच होता त्यावेळेस, तानाजी मालूस. तानाजी मालुसरे 400 मावळे घेऊन किल्ल्यावर गेला, फक्त रखवालदार होता, वॉचमॅन टाईप बसलेला. त्याला मारला, 1 कोट उंचावरून ते खजिना घेऊन काय एकही माणूस मेला. मग हे असे वापस आले, म्हणे वा वा काय पळवलं मराठ्याला, गेले म्हणे. वापस आल्यावर ते 1-2 उरले होते, आबे म्हणजे नेला म्हणे. इकॉनॉमी मध्ये थोडस बघायला गेलं आपण
इकॉनॉमीमध्ये बघायला गेलं समजा, तर ज्याला आपण 90sच्या आधी पॉलिसी ऑफ प्रोटेक्शन किंवा इम्पोर्ट सबस्टिट्यूशन जे म्हणतो इकॉनॉमिक्स मध्ये, ती एक पॉलिसी बघा. महाराष्ट्रामध्ये कोकणात मिठागरे खूप होती, मीठ बनवायचे आपले लोक, आणि इथं महाराष्ट्रात सगळीकडे ते सप्लाय व्हायचं, विकल्या जायचं. मग नंतर काय सुरू झालं, ह्या गोव्याचे जे पोर्तुगीज लोक होते यांनी मीठ हे सुरू केलं बनवायला. त्यांच्याजवळ टेक्नॉलॉजी होती चांगली, युरोपमधून आणलेली, मीठ बनवायचे, इकडे विकायचे, त्यांचं मीठ स्वस्त होतं. आणि मग हे कोकणातल्या लोकांचं मीठ बंद पडायला लागलं. म्हणजे आपल्याला आता मीठ शुल्लक गोष्ट वाटते, पण त्यावेळेस भरपूर लोकांच्या उत्पन्नाचं साधन म्हणजे मीठ होतं कोकणात. शिवाजी महाराजांची गोष्ट लक्षात आली, आपल्या लोकांचं उत्पन्न कमी व्हायला लागले मिठाचं. त्यांनी काय केलं, गोव्यातून जे मीठ येत होतं त्याच्यावर जकात लावला, टोल टॅक्स म्हणू शकतो आपण, किंवा जे म्युन्सिपालिटीचे टॅक्स लावले आपल्याला, जकात टॅक्स लावला. टॅक्स लावल्यानं ते इतका प्रॉपर टॅक्स लावला की ते मीठ महाग होऊन गेलं आपल्या लोकल मीठपेक्षा, आणि त्याची खरेदी लोक करणार गेले. ऑटोमॅटिकली जे स्वदेशी मीठ होतं आपल्या इथलं कोकणातलं ते पूर्ववत झाले, त्या लोकांचं उत्पन्न पूर्ववत झालं. ही इकॉनॉमी. ऍग्रिकल्चर रिफॉर्म्स मध्ये जमिनीचे प्रॉपर मोजमाप केले, त्याच्या हिशोबानं त्यांच्याकडून हे ठेवलं, काय म्हणतो आपण त्याला, जमिनीचं प्रॉपर मोजमाप केलं आणि त्या हिशोबाने त्यांना टॅक्स लावला. हे इकॉनॉमिक्स आहे. इकॉनॉमिक्स शिवाजीचं इतकं जबरदस्त होतं की स्वराज्याचं 50 वर्षात इकॉनॉमी कधीच बिघडली. काही कॉन्ट्रोवर्सीज कडे जाऊ. पहिले एक फार मजेदार उदाहरण आहे की प्रतापराव गुजरला सगळेच ओळखतात. वेडात मळात हे वेळ दौडले साप. तर असं म्हणलं जाते की आता हा विनोदाचा प्रकार आहे. प्रतापराव गुजर मोहिमेला निघत होते बळजोड ठाणावर, आणि त्यांची छोटीशी मुलगी होती, ती अंगणामध्ये दोऱ्या वगैरे खेळत होती. तर ती मुलगी आबासाहेब चालले म्हणून मोहिमेवर. मग प्रतापराव म्हणले, हो काय आणलं तुझ्या? तर मुलगी म्हणजे काही नको आबासाहेब, लवकर वापस आहे. मग ठीक आहे, जायला लागले प्रतापराव. मग मुलीने थांबवलं, म्हणजे आबासाहेब थांबा. तर प्रतापराव म्हणले, काय? परत येताना खानाचं मुंडक सोबत घेऊन. तर आता हे पोवाड्यामध्ये विनोदाचा भाग आहे, पण दंतकथेचं इम्पॉर्टन्स पण या ठिकाणी आपण लक्षात घ्यायला पाहिजे की सामान्य इतिहासाचा अभ्यासक याला इतिहास भावतो, टेक्निकल इतिहास, पण सामान्य माणसाला या दंतकथाच भावतात. खरंच कदाचित प्रतापरावाची मुलगी असेल, लहान तरी नसेल, समजा लहान असतानाची गोष्ट सोडून द्या, पण ती जर मोठी असती तरी तिने हीच मागणी केली असती, याच्याबद्दल तर काही वाद नाही. दुसरी एक फार मजेदार कॉन्ट्रोवर्सी माझ्या आता वाचण्यात आली, खरं सांगायचं तर. लोकमत टाइम्स नावाच्या, सकाळ टाइम्स नावाच्या इंग्लिश न्यूजपेपर मध्ये एका इतिहासकारानं, जे सेल्फ प्रोक्लेम इतिहासकार आहेत, जे स्वतःला इतिहासकार म्हणून घेतात, तर त्यांनी एक कॉन्ट्रोवर्सी टाकली. कशी की व्हिएतनाम वॉर जी झाली होती युएस आणि व्हिएतनाम मध्ये, तर त्यांचा जो नेता होता व्हिएतनामचा, त्याचं नाव हो ची मिन. फार मोठा नेता होता, समाजवादी आणि पराक्रमी, आणि त्यानं अमेरिकेच्या राष्ट्राला गुरिला वॉरफेअरनं हरवला, गनिमी कावा, ज्याला आपण गनिमी कावा. तर असं त्याच्यामध्ये लिहिलं की त्याचं आदर्श स्थान म्हणजे शिवाजी महाराज. आणि शिवाजी महाराज गनिमी काव्याचा त्याचा आदर्श, शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यानं त्यानं अमेरिकेच्या पूर्ण सैन्याला हरवला. आणि नंतर मग युद्ध जिंकलं, ते लॉंग वॉर होती, व्हिएतनाम युद्ध जिंकलं, अमेरिकेचं सैन्य वापस परतलं. त्याच्या पुढची थाप अशी की त्याची जी कबर आहे म्हणे व्हिएतनाम मध्ये, त्या समाधी त्याची हो ची मिनची, तर त्याच्यावर असं लिहिलेलं आहे की इथे शिवाजीचा मावळा झोप घेत आहे. त्यांना असं मृत्यूपत्रात त्यांनी लिहून ठेवायला लावलं की मी मेल्यावर माझ्या कबरीवर वगैरे असं लिहिलं. त्याच्या पुढची थाप अशी की नंतर म्हणे एक स्त्री होती व्हिएतनामची परराष्ट्रमंत्री, ती भारतात आली, महाराष्ट्रात आली आणि विचारलं म्हणजे रायगड कुठे आहे, मला रायगड पाहायचं. मग सॉरी रायगड, शिवनेरी पाहायचं. मग शिवनेरीला गेली. मग शिवनेरीला गेली तर तिच्याजवळ अशी बॉटल होती, त्या बॉटल
इकडला आपला गाईड होता, तिकडून म्हणला मॅडम मी असं काय करायचं, माती होती काऊन नाही. तर ती म्हणली की अरे तुमची माती इतकी पावन, ही माती मी व्हिएतनामच्या मातीमध्ये जाऊन मिसळल तर कदाचित व्हिएतनामच्या मातीतून एखादा शिवाजी जन्माला येईल. ही गोष्ट 100% खोटी, त्याच्यातलं काहीच कारण नाही. एक तर हो ची मिनचा आणि शिवाजी महाराजांचा काही संबंध नव्हता. त्यांना कधी शिवाजी वाचला नसेल, शिवाजी त्यावेळेस एवढा ग्लोबल नव्हता. त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी आहे, महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला. शिवजयंती सुद्धा महात्मा फुलेंनी सुरू केली, टिळकांनी नाही. टिळकांनी शिवजयंती राष्ट्रीय पातळीवर सुरू केली. टिळक हे राष्ट्रीय पातळीवरचं व्यक्तिमत्व होतं. शिवाजीला त्यांनी राष्ट्रीय एक लेवल मिळवून दिली, प्रसिद्धी मिळवून दिली. टिळकांच्या नंतर सनातनी लोक महाराष्ट्रातले जे होते, आचार्य आत्रेंनी त्याच्याबद्दल फार सुंदर वाक्य वापरले. महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा गुन्हा जर काही असेल तर शिवाजीला महाराष्ट्रात बंदिस्त करून ठेवणे हे मराठी लोकांचा सगळ्यात मोठा गुन्हा. शिवाजी बाहेर पोहोचला नाही याच्यात शिवाजीची काही चुकी नाही, आपली चुकी. आपल्याला अभिमान नाही शिवाजीचा. आपण नेपोलियनचे फोटो लावतो, आपण चे गुएराचे फोटो लावतो, भगतसिंगचा फोटो आपल्याला आवडत नाही, शिवाजी महाराजांचा फोटो आपल्याला ओल्ड फॅशन वगैरे काहीतरी वाटते. ही मेंटॅलिटी बदलायला पाहिजे. ही मेंटॅलिटी ज्या दिवशी बदलल त्या दिवशी अशा खोट्या गोष्टी बनवण्याचं काम थांबलं. बरेच जण असे फोटोशॉप मध्ये फोटो तयार करतात. ओबामा वगैरे असा उभा आहे, समोर असा शिवाजी महाराजांचा फोटो आहे, ओबामा असा उभा आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे. काय गरज काय त्या ओबामाची? आपला माणूस एवढा मोठा आहे, त्याला ओबामानं नमस्कार करण्याची काहीच गरज नाही. आपणच त्याला इतका आदर करायला पाहिजे की ओबामानं स्वतः येऊन इथं त्याला नमस्कार करायला पाहिजे. दुसरी ही होची मिनची तर झाली समजा. आता दुसरी एक कॉन्ट्रोवर्सी जी फार विख्यात आहे, पुस्तकांमध्ये पण छापण्यात आलेली आहे, नंतर इतिहासकारांनी त्याचं खंडन केलं. सगळ्यांना माहित आहे, म्हणजे इव्हन महाराष्ट्रातल्या शेवड्यातल्या शेवड्या पोराला पण माहित आहे, कल्याणच्या सुभेदाराची सून. कल्याणची लूट झाली, कल्याणच्या सुभेदाराची सून आणली आणि शिवाजी महाराज म्हणले असते आमच्या आईचे रूप, आमची आई इतकी सुंदर असती तर आम्हीही इतके सुंदर निपजलो असतो. ही गोष्ट पूर्ण खोटी, त्याच्यात काहीच हिस्टॉरिकल प्रूफ नाही. पण ह्या गोष्टीचा सेन्स खोटा आहे. ह्या गोष्टीला बाकी इतिहासातले 3 ते 4 घटना अशा आहेत ज्या रिअल आहेत, त्यांचं उदात्तीकरण व्हायला पाहिजे, दंतकथेचं नाही. उदाहरण सांगतो. कर्नाटक मोहिमेवरून वापस येताना बेलवडला एक देसाई नव्हती, खेड होतं छोटस. ते जिंकायला महाराजांनी सैन्य पाठवलं. तो देसाई मारला गेला. त्याची बायको लढायला उभी राहिली. त्याची बायको लढायला जेव्हा उभी राहिली तर गडी, त्याची छोटीशी गडी खेड्यातली, ती पडायच ना. 10,000 महाराजांची फौज गेली, गडी पडायच ना. शिवाजी महाराजांचा सावत्र मामा म्हणजे जिजाबाईंचा भाऊ सावत्र तो गडीचा तो मेन लीडर होता त्या मोहिमेचा. गडी पडेच ना. आता त्याला असं झालं की महाराजांनी म्हणे कर्नाटक जिंकून आले आणि माझ्या त्यानं साधी खेड हस्तगत करणं होईना. मग त्याच्या एकदम ती इज्जतीवर आली. त्यांना आधी फौज मागवली, पूर्ण गडी नेस्तानाबूत केली. मग शिवाजी महाराजांनी रिक्वेस्ट केली की कोण ती वाघीण होती जिनं एवढा माझ्या सैन्यासोबत लढा दिला, तिला माझ्यासमोर पेश करा. मग तिला दरबारात पेश करण्यात आलं आणि ती दरबारात आल्यानंतर ती दरबारात महाराजांसोबत घातली आणि म्हणे तू काय म्हणे, कसला शिवाजी म्हणे, तू लोकांना आणि दरबारात आणि महाराष्ट्रात आणि पूर्ण भारतात तुझी अशी इमेज आहे की तू स्त्रियांचा एवढा आदर करतो, सन्मान करतो, असा करतो, तसा करतो. सगळं खोटं आहे. शिवाजी महाराज म्हणले काय झालं माऊली सांग म्हणले. मग तुझ्या या सरदाराने मला पाठवली. त्या बाईनं सरळ सरळ आरोप केला. महाराजांनी चौकशी केली. तिथं त्याच जागी त्याच क्षणी त्या माणसाचे हातपाय तोडून डोळे काढण्यात आले. त्याला जिवंत ठेवणार, मारलं नाही त्याला. हातपाय काढायचे, डोळे फोडायचे, डोळ्यात चंद्रू भरायचा आणि त्याला जिवंत ठेवायचा. ही सजा महाराजांनी त्यावेळेस लागू केली. पहिली हे तर त्यांच्या उत्तरवयातले इन्सिडेंट. पहिले इन्सिडेंट रांजाचा पाटील, जे आपल्याला सगळ्याला माहित आहे. रांजाच्या पाटलानं त्याच्या वेठबिगाराची पोरगी पाठवली. त्याच्या बापानं महाराजांकडे न्याय मागायला. महाराजांचं वय हार्डली 14-15 वर्ष असेल आणि महाराजांनी न्याय दिला. पाटलाच्या मुसक्या आवळा आणला धरून त्याला. ते पहिलं उदाहरण.
स्त्रियांवर अत्याचार व्हायला लागले. लोक म्हणतात की शिवाजीची पनिशमेंट यायला पाहिजे. शिवाजीची पनिशमेंट काय? हातपाय तोडणे, डोळे काढणे, त्याच्यात शेंदूर भरणे. शिवाजीची पनिशमेंट डेटरन्स नव्हता. पनिशमेंट होणार 100% हे डेटरन्स होता. की तुम्ही जर शिवाजीच्या राज्यामध्ये गुन्हा केला तर तुम्ही सुटणार नाही, हा डेटरन्स होता. पनिशमेंटचा फॉर्म नाही. ते मध्ययुग होतं. मध्ययुगातल्या पनिशमेंट मध्ययुगाला साजेशा होत्या. आता त्या पनिशमेंट देणं शक्य नाही. पण पनिशमेंटची कन्फर्मिटी ज्यावेळेस होईल 100 केसेस मधल्या 100 केसेसला ज्यावेळेस पनिशमेंट होईल त्यावेळेस हे असले क्राईम आजच्या डेटला बंद होतील. शिवाजीकडून हे शिकायचं, पनिशमेंटच्या सिस्टीम नाही. पुढची एक कॉन्ट्रोवर्सी अशी, जे शिवाजीला उदात्त रूपाने काय म्हणतो आपण त्याला, जसं हे केलं जाते, म्हणजे फोटो लावला शिवाजीचा तर